अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। दत्ताची भक्ती करा, दत्ताच्या उपासना करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे। तर ज्यांच्या घरी जे किरकिर आहे, समजा किती ना किती भांडण आहे घरात आणि त्याबद्दल तुमचं माइंड ठीक राहत नाही आहे, कधी कधी टेन्शन होतं, जास्ती घरात भांडणे होत असेल आणि घरात सुख नाही आहे, शांती समाधान नाही आहे, तर त्यासाठी डोकं गोंधळून जात असतं। तर त्यासाठी तुम्हाला काहीही केलं, कितीही केलं आणि कितीही पैसा आलं तरी शांती नाही, समाधान नाही। मनाला एक नमुना हुरहुरी लागलेली असते, कुठं बसलं समाधान नाही, कुठं उठलं समाधान नाही, काही झालं तरी मनाला समाधान असत नाही आहे। तर त्यावेळेस घरात चिडचिड होते, लेकरांचं किंवा आईवडिलांचं, कोणत्या नवरा बायकोचं मग भांडण होत असतं। त्यासाठी एकुणेकाला समाधान नाही, एकुणेकाला शांती नाही आहे। तर त्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचं गरजेचं आहे मित्रांनो। तर उपाय असा आहे की तुम्हाला घरात कृष्णाचं स्तोत्र वाचायचं आहे। समजा घरातल्या पुरुषांनी वाचलं तरी चालेल किंवा घरातल्या सौभाग्य स्त्रियांनी वाचलं तरी चालेल, पण दररोज तुम्ही कृष्णाचं स्तोत्र घरात वाचायला पाहिजे। त्याने सुख समृद्धी राहते, घरात शांतता राहते, घरात भांडणे होत नाहीत आणि एक समाधान असते घरात सर्वांना। तर मित्रांनो, तुम्हाला दररोज कृष्णाचा स्तोत्र म्हणायचं आहे, ते 11 वेळेस म्हणायचं आहे। तर तुमच्या घरात सुख आणि शांती समाधानी असते। तर तुम्ही करून बघा मित्रांनो, हे उपाय खूप चांगला आहे। आणि ज्यांच्या घरात कृष्णाचं स्तोत्र वाचले जाते त्यांच्या घरात कधीही कमी होत नाही, कधीही पैशाची कमी होत नाही आणि कधीही घरात समाधानी असते, कधी भांडणे होत नाहीत आणि एकोणेकावर प्रेमसुद्धा वाढत असतं। त्यासाठी तुम्ही कृष्णाचं हे जे काही आहे मी सांगितलेलं आहे स्तोत्र, तर ते म्हणायचं आहे। तर म्हणताल मित्रांनो, स्तोत्र कोणते ताई? तर मी हे स्तोत्र थोडंसं मोठं आहे, मी सांगायला होत नाही आहे, व्हिडिओ मोठं होतं, तर त्यासाठी तुम्हाला मी एकच सांगत आहे की कुठेही पुण्यक्षेत्रात तुम्ही गेलात किंवा बुक स्टॉलमध्ये सुद्धा अवेलेबल असतं, तर तुम्ही कृष्णाचं स्तोत्र घ्या। नाही आहे तरी तुम्हाला ऑनलाईनही भेटेल, तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा काढून बघता येईल। कृष्ण स्तोत्र म्हणून घातल्यानंतर तुम्हाला स्तोत्र भेटणार आहे। तर स्तोत्राचं काही टेन्शन नाही आहे। तर तुम्ही स्तोत्र काढून दररोज 11 वेळेस सकाळी स्नानादीनंतर जे पूजा करतात देवापुढे बसून एकदा 11 वेळेस म्हणूनच मग उठून दुसरे कामे करायचे आहेत। तर तुमच्या मनाला सुद्धा एक नमुना शांती आणि समाधानी वाटणार आहे। तर मित्रांनो, हे दररोज तुम्ही केला तरी काही हरकत नाही, तर करून बघा। तर दुसरा अजून एक मी उपाय सांगणार आहे की तुमच्या घरात शांती समाधानी पाहिजे, घरात किरकिर नाही आहे आणि बाहेरलं सुद्धा किरकिर येऊ नये, हे जर कथा तुम्हाला वाटत असेल आणि घरातही शांती समाधानी राहावे असं जर कथा कोणाला वाटत असेल, तर मी अजून एक उपायसुद्धा सांगत आहे मित्रांनो। तर तुम्ही लक्ष देऊन ऐका। पवनघंटे हे भेटतं। पवनघंटे म्हणल्यावर कितीही कोळव्याची असते, 8 किंवा 9 किंवा 10, 11 कितीही कोळव्याची पवनघंटे असते, पण सगळे काही आणायचे नाही आहेत आपल्याला आणि सगळे काही कामाचे नाही आहेत। तर तुम्हाला गरजेचं वाटते ते मी सांगत आहे। जे तुम्हाला गरज आहे, तुम्हाला जे आतुरतेने करायचं आहे ते तुम्हाला सांगत आहे मी। तुम्हाला 5 कोळव्याची पवनघंटी आणायची आहे आणि 5 कोळव्याची पवनघंटी तुम्हाला सर्वात बाहेर, समजा तुम्हाला गेट बाहेर आहे आणि आतमध्ये दार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला गेटच्या आतल्या बाजूला तुम्हाला लावायचं आहे। म्हणजे जर करता नाही, गेटच्या आत तुम्हाला वरे छत नाही आहे तर ठीक आहे, तुम्हाला अंगण आहे तर मधल्या बाजूला दाराच्या
समोरल्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला लावायचं आहे आणि ते जसं हवा लागेल तसं लावायचं आहे आणि पूर्ण वरती नाही लावायचं आहे. कुठून तुम्हाला बाहेरून थोडं झुळझुळू वारं येतं तर त्या हवेला तुमचं ते पवनघंटी वाजायला पाहिजे. जेवढी पवनघंटी वाजत गेली तेवढं तुमच्या घरात शांती समाधानी असते आणि बाहेरली ऊर्जा येणार नाही आहे, बाहेरली कोणती साडेसाती किरकिरसुद्धा येणार नाही आहे. तर मित्रांनो, घरातसुद्धा सुख समाधानी शांती राहते. तर ते हे सुद्धा तुम्ही पवनघंटी आणायचं गरजेचं आहे. तुम्हाला कुठं पण भेटणार आहे, कुठं शॉपमध्ये भेटणार आहे, ऑनलाईन आणवू शकतात, तर कुठंही भेटेल. तर तुम्ही पवनघंटी आणायचं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त दत्त. दत्तात्रय महाराज की जय. दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.